नमस्कार मित्रांनो, आज आपण परिवर्तिनी एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत. स्कंद पुराणाच्या अनुसार भाद्रपद म्हणजेच भादुमास शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात. तसेच या एकादशीला जयंती एकादशी, पद्म एकादशी, पार्श्व एकादशी या नावाने सुद्धा ओळखले जाते. परिवर्तिनी एकादशीची तिथीचा आरंभ 13 सप्टेंबर रात्री 10:30 होणार आहे आणि ही तिथी शुक्रवार रात्री 8:41 समाप्त होईल. यामुळे या तिथीच्या अनुसार परिवर्तिनी एकादशीचा उपवास 14 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी ठेवला जाईल. या व्रतामध्ये श्रीहरी विष्णूच्या पूजेची वेळ सकाळी 7:38 ते 9:11 सकाळपर्यंत असेल. जसे की आपण जाणतो मित्रांनो की श्रीहरी विष्णूजी चातुर्मासामध्ये योग निद्रेत असतात आणि यांचा शयनकाळ असतो आणि अशातच या एकादशीच्या मुहूर्तावर विष्णूजीची करवड बदलतात. म्हणूनच असे म्हटले जाते की या पुण्य काळावर जे साधक मनोकामना करतात ती पूर्ण होते आणि ज्यांच्या जीवनामध्ये आनंद होतो आणि त्यांना अक्षय पुण्याची प्राप्ती होते. तसेच ही एकादशी केल्यावर आपले आर्थिक कष्टसुद्धा दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते. तसेच परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूचा वामन अवतार याची देखील पूजा करतात. म्हणून या एकादशीच्या दिवशी वामन अवताराची पूजा केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते. मित्रांनो, असेच आमच्या चॅनलचे नवीन व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.